काय काय बोलायचं होतं तुम्हाला? आणि आणि गेट त्या दिशेला आहे, या दिशेला कुठे चाललाय? तिकडे रस्ता नाहीये पुढे. आपण दोघी पावसात उभ्या आहोत की नाही, मग मी नाही भिजले असं कशाला म्हणतेस? कोड्यात बोललेलं मला कळत नाही. मला आत बाहेर जाण्या येण्यासाठी कुठल्याही मार्गाची गरज नाही. ते मार्ग आडमार्ग सगळं तुझ्यासाठी. मार्गाची गरज माणसांना असते. कोण आहेस तू? देवी महागौरी? मी महागौरी आहे का महागौरीचा अंश? महागौरीची छाया की महागौरीचा वंश? हे सगळं तुला सांगायची गरज नाही. हळूहळू तुला ते आपोआप कळेल. तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं अटळ आहे. तू कितीही प्रयत्न केलेस तरी नियती बदलू शकत नाहीस. सरते शेवटी तुझा अंत होणारच. ए थेरडे, तू कोणी असलीस ना तरी तुझा सामना करण्याची शक्ती आहे माझ्याकडे. तू मला अजून पुरतं ओळखलेलं नाहीयेस. ज्या ठाई साऱ्या ब्रह्मांडाचं रहस्य सामावलंय तिथे तुला ओळखणं काय कठीण ग? तुला मी चांगलं ओळखते म्हणून आज तू जिवंत आहेस. तुझ्यासारख्या दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करायला, अंत करायला मीरा अंबिका सारख्या देवीच्या भक्त पुरेशा आहेत. त्याच तुझ्या दुष्ट कार्याचा शेवट करतील. मीरा आणि अंबिका माझा अंत करणार? बघशील तू, तुझ्या सकट त्या दोघींचा अंत मी माझ्या हाताने करणार आहे. कळलं? नाहीयेत 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 त्या वस्तू माझ्या. कोणीतरी मुद्दामून ते सगळ्या गोष्टी माझ्या पर्समध्ये टाकल्यात. मी माया आहे, माया. माझा वारसा म्हणून असतो. या भिकार गोष्टीची गरज पडत नाही मला. बस झाली तुझी नाटकं. तुझं सत्य सगळ्यांसमोर आलं म्हणून इतकी चिडतीयस ना तू? पण हे होणारच होतं माया. मला तुझं सत्य माहिती होतं ग, पण आईंनाही तुझ्यावर संशय आला. त्यांची सुद्धा करडी नजर होती तुझ्यावर. माया आता फक्त एकदा मीराला येऊ दे, मग तुझा खेळ कसा संपवते ना ते तू बघ. अथर्व, 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 प्लीज प्लीज प्लीज, अथर्व प्लीज प्लीज. इकडे इकडे आत्मा आहे, इकडे भूत आहे, इकडे या घरात भूत आहे, इकडे आत्मा आहे. त्यांनी मला आता ढकललं इथलं इथे. अथर्व प्लीज 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 बिलीव्ह मी. या घरात काहीतरी आहे, या घरात काहीतरी आहे. तो आत्मा मला त्रास देतो. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? अथर्व, अथर्व प्लीज. भूत, आत्मा, तुझ्या पर्स मध्ये त्या सगळ्या गोष्टी. अथर्व प्लीज. काय चाललंय हे आणि कधीपासून? अथर्व प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मला वेळ लागायची पाळी येते. अथर्व, तो आत्मा आहे ना घरात, तो मला त्रास देतोय. माया, मला खरं खरं सांग, जे माझ्या वेदासोबत झालंय ते तू केलंयस? नाही नाही नाही, मी वेदाला त्रास दिला नाहीये. बंद कर तुझा वेडेपणा. आणि अथर्व, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही ना सगळ्यांसमोर घेऊन जा आणि जाब विचारा. आईंना सुद्धा हिच्यावर संशय आहे. हो, तुम्ही त्यांना विचारा ना. बायको, अगं बरं झालं वाचलीस तू. म्हणजे अगं हात धु आधी, स्वच्छ हात धु. ओ धुते आज, स्वच्छ धुतले. पुस पुस पुस, स्वच्छ पुस. अगं बायको, मी काय सांगतोय, काय माया आणि तू, अगं तुमच्या आधी चांगली गट्टी होती ना. हा मग पण तू भांडलीस तिच्याशी. नशीब तुझं
तुझ्यावरती काही काळी जादू केली नाही तिने. हो ना, पण तुम्हाला सांगते तिच्या पर्समधनं त्या सगळ्या वस्तू अशा बाहेर पडल्या ना, मला धडकीच भरली होती. चिटकीण मिली. पण मला सांग, या सगळ्या वस्तू तिला मिळाल्या कुठे? कुठला तरी तांत्रिक मांत्रिक शोधला असेल तुम्ही. पण मी काय म्हणते, माया हे सगळं एकटी नाही करू शकत, कोणीतरी मदत करतंय तिला. कोण करत असेल मदत? मीरा मदत करत असणार आहे तिला. या दोघींनी मिळून घराची वाट नाही लावली म्हणजे मिळवली. खरंय तुझं. शेवटी ही मीरा मायाचीच बहीण ना. हो ना. घ्या, पण मी तुम्हाला सांगते, त्या मायापेक्षा ना मीरा आतल्या गाठीची आहे. सगळं करून सवरून नामानिळे राहते. आता बघा ना, तोंड लपायला गेली आहे सावलीकडे. आता बास. मीरा वहिनीबद्दल ना बोलताना जरा तोंड सांभाळून. वहिनी जरी मायाची बहीण असली ना, तरी मायाच्या या वागण्याशी तिचा काही संबंध नाहीये. ए अनन्या, तुला का मिरच्या झोंडतायत ग? कारण मी वहिनीला चांगलंच ओळखते आणि तुला पण. आणि दरवेळी वहिनीबद्दल वाईट साईड बोललेलं ना मी खपवून घेणार नाही. शेवटचं सांगते, नाही तर बाबांना सांगेल ना. बोल तू पण, मलाच बोल. तू पण बोलतेस, तुझी आई पण बोलते. तुम्ही दोघी मायलेकी सारख्या आहात. आणि सारखं आपल्या बाबांना सांगीन. नाही नाही, बरोबर आहे, बोलच मला तू. तसंही काय, मी या घराची मोल करेन असंच वाटतं ना तुम्हाला सगळ्यांना? माझं नशीबच फुटकंय. जा, जाऊन सांग बाबांना. आत्या, आय एम रिअली सॉरी. मला हे म्हणायचं होतं की मायाचं जे वागणं आहे ते बाबा आल्यावर बाबा खरं खोटं करतीलच. सो आपण या बाबतीत न बोललेलंच बरं आहे. उगाच मन दुखावले जातील. सॉरी. आली मोठी शहाणी, मला अक्कल शिकवते. काय तर म्हणे मन दुखावली जातील. बोलणार मी 10 वेळा बोलणार. ती माया पण चेटकीण आहे आणि मीरा तर चेटकीण आहेच. तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं अटळ आहे. तू कितीही प्रयत्न केलेस तरी नियती बदलू शकत नाहीस. सरते शेवटी तुझा अंत होणारच. तुझ्यासारख्या दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करायला, अंत करायला मीरा अंबिका सारख्या देवीच्या भक्त पुरेशा आहेत. त्याच तुझ्या दुष्ट कार्याचा शेवट करतील.